खरं म्हणजे याची सुरुवात राज ठाकरेंच्या दौऱ्यामध्ये मला वाटतं मराठवाड्यात केली, उबाटाच्या लोकांनी केली। खरं म्हणजे हे आपली संस्कृती नाही आहे, ही आपली परंपरा नाही आहे महाराष्ट्राची। आज त्यांनी सुरुवात केली, राज ठाकरे साहेबांचा ताफा अडवणं, त्याच्यामध्ये काय काय दगडफेक करणं, सुपाऱ्या टाकणं, हे तर कुणालाही आवडलेलं नाही। आणि शेवटी ॲक्शनला रिॲक्शन असते, ॲक्शनला रिॲक्शन असते। ती आज पाहायला इथे लोकांना मिळालं, परंतु याचं कुठलंही समर्थन या ठिकाणी अशा प्रकारच्या कुठलेही आज आम्हाला सुरुवातीपासून ज्या दिवशी सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून काय म्हणतायत, हे सरकार घटनाबाह्य आहे, हे सरकार 1 महिन्यात पडणार, हे सरकार 2 महिन्यात पडणार। झाले 2 वर्ष होऊन गेले, सरकार अधिकाधिक मजबूत होत गेलं, कारण आम्ही बाळासाहेबांचे दिघे साहेबांचे विचार सोडले नाहीत। आणि विचार सोडले नाहीत म्हणून आज लोक आमच्यासोबत येत आहेत। आणि ज्यांनी विचार सोडले त्यांच्यावर अशी पाळी अशा याचा सामना करावा लागतोय। ज्यांनी विचार सोडले त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतोय। आणि म्हणून ज्याने त्यांनी ठरवलं पाहिजे आपण कुठल्या कुडीचे आहोत, आपलं ध्येय काय, आपले विचार काय, ह्या सगळ्या गोष्टी। म्हणून सत्तेसाठी कुठलीही कॉम्प्रोमाइज विचारांशी आम्ही करणार नाही आणि आम्ही केली नाही। म्हणून शिवसेना वाचवण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आणि लोकांनी त्याला पसंती दिली। आणि म्हणून तुम्ही पाहिलं आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये हा शिवसेना पक्ष धनुष्यबाणाचा, बाळासाहेबांचा, दिघे साहेबांचा, भाजपनंतर हा 2nd नंबरला होता। आणि लोकसभेत पण आज उभाटा आणि धनुष्यबाण याचा जर आपण स्ट्राईक रेट पाहिला तर लोकांची पसंती कुणाला आहे, लोकांनी कुणाला मान्यता दिली आहे मला सांगण्याची आवश्यकता नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।